गुलवी यांची चांगली झेल अजय यांनी पकडलेले आणि मोठी विकेट। आई गावदेवी सोनाली आयोजित आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेच्या आधी जी स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा खेळाडू विजय गुलवी अगदी या सामन्यातून 0 धावसंख्येवर बाद झालेला आहे। फलंदाज अनंत येत आहेत, अनंत गुलवी आणि नॉन स्ट्राईकला आहेत सुरेश। 1 बाद 0। आज पहिल्या सामन्यातून देखील पहिल्या चेंडूवर विकेट आली होती, अगदी रमेश यांनी ती विकेट घेतली होती कमलाकर पाटील यांची, आणि दुसऱ्या सामन्यातून देखील विजय गुलवी यांना विजय या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर बाद केले। बघूया अनंता अतिशय चांगला लेटकटचा फटका, गॅप शोधली, चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे सरसावतोय आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी इथे येतोय अनंताच्या बॅट मधून हा पहिला चौकार। अगदी वेट केलं, लेट खेळलेत आणि धावा देखील 4 आलेत। चेंडूवरची नजर अगदी चांगली होती, चेंडूची लाईन लेंथ लवकर ओळखली होती फलंदाज अनंत यांनी। हा चेंडू देखील गल्ली क्षेत्रामधून खेळले होते, शॉट तडम्यांवर हा चेंडू अडवलाय, 1 धाव येईल, धावसंख्या पोहोचली ती 5 वर, 1 बाद 5। मित्रांनो स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय। पहिल्या फेरीची जागृत मराठा राणाल आणि एजी स्पोर्ट निंबावली, 1 बाद 5। अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षक दिनेशाच्या हातामध्ये। 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 5 धावा, गोलंदाज विजय। शपल क्रॉस झाले होते, अगदी इथे चेंडूची लाईन चुकीची, आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा येतोय वाईट, धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे। चालू सामन्यातून विजेता संघाबरोबर पुढील सामना होईल। बघूया एजी स्पोर्ट निंबवली की जागृत मराठा राणाल, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावीनी धावसंख्या पोहोचते ती 7, 1 बाद 7। शेवटच्या चेंडूचा खेळ शेष, अनंत स्ट्राईक वर आहेत, येथे अगदी इनसाइड आउटचा चांगला फटका, अजय चेंडूच्या समोर नाही, अगदी मला वाटतं दुसरे क्षेत्ररक्षक आहेत। बघूया तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद, सुरेश धावचीत बाद। तर बघा इथे जोशी साहेब उपस्थित आहेत, आपल्या भिवंडी ग्रामीणचे सचिव, आणि ज्या संघाने अगदी दमन दौरा चषकामध्ये सहभाग घेतलेले आहे त्या संघाने अगदी आपली एंट्री फी जोशी साहेबांकडे जमा करायची आहे। 28 तारखेपर्यंत सर्व संघांना इथे सूचित करण्यात येते की 28 तारखेपर्यंत दमन दौऱ्याची जी आपली
प्रवेश फी आहे ते आपण जमा करायची आहे. या इथे बघूया एसटी रक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे सरसावतोय. राम याच्या बॅट मधून येतोय. प्रदीप पाटील यांच्या दुसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्या चेंडूवर चौकार. तेरा 3 दिवसीय दमन दौराचे नियोजन केलेले भिवंडी सिनियर 40+ आणि अगदी 30 प्रथम संघांना भाग दिला जाईल आणि अगदी फायनल देखील झालेले आहेत. तरी या 30 संघांनी भाग घेतलेले आहे. त्या सर्व संघांना आम्ही कमिटीच्या वतीनं विनंती करतोय की आपल्या 28 तारखेपर्यंत प्रवेश फी जमा करायची आहे. धन्यवाद. या इथे ऑनसाइडला पटका केलेले आहेत. बघूया बालचंद्र नाईक चेंडूला उचलून फेकी करतील आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16. ओव्हर नंबर 2 चा खेळ हा सुरू आहे. जागृत मराठा राणाले संघाच्या वतीनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा धाडशी निर्णय. अतिशय चांगला चेंडू अगदी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 16 धावा. इथे लाईन चुकीचे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या झाली ती 17. 2 बाद 17 धावा. अतिशय चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एस्टा कव्हर वर चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी गेली होती. गोलंदाज प्रदीप पाटील यांच्या हातामध्ये 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केले आहेत. धावसंख्या झाली ती 19. 2 बाद 19. चालू सामन्यातून विजेता संघ आई गावदेवी वरगड या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. इथे अजून एक चांगला चेंडू अगदी गुडलाईन वर चेंडू फेकला होता आणि निश्चितच प्रदीप पाटील यांचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण एजिस्फोर्ड निंबोली संघाची धावसंख्या पाहतोय 2 बाद 19. 9.50 च्या सरासरीनं या 19 धावा बनवल्यात पहिल्या 2 ओव्हर मध्ये आणि आता सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज आलेले आहेत. जागृत मराठा राणा संघाचे संघनायक चंद्रकांत नाईक. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो. गुरुदत्त चौथाईरवा किडानगरी मानकुली येथून दिवस दिवा आयोजित स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिल्या फेरीचा आपण दुसरा सामना पाहतोय. साठ धावांचं लक्ष्य होतं पहिल्या सामन्यातून तुफान पिंपळा संघाच्या अगेन्स्ट आणि शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावा शिल्लक असताना काय झेल टिपला होता जय पाटील यांनी. अगदी पहिला चेंडू
इथे डॉट. बघूया राम गुलवी ऑन दी स्ट्राईक. राऊंड द विकेट चपल क्रॉस झाले होते आणि अगदी चेंडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनवर धडकतोय. 4 धावांसाठी हा राम याच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. धावसंख्या झाली ती 23. 19 प्लस 4 2 बाद 23. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. निश्चितच जागृत माडा राहणार संघासाठी एक 40 पेक्षा जास्त धावा या चांगल्या असतील, कारण की निंबोली संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. बघूया तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण. दिनेश यष्टीरक्षकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. धावसंख्या झाली ती 26. 26 धावा ओव्हर नंबर 3 आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्यावर 3 आणि हा चौथा चेंडू. बघूया पुन्हा एकदा इथे चुकी आणि आता राम याला जीवनदान नाहीये. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद राम गुलवी. 23 आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोचते ती 3-0. 30 धावा झाले आहेत 10च्या सरासरीनं. बघूया अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीतील अजय. अजय येतोय शेवटचं आणि अंतिम चौथं षटक घेऊन. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर. जागृत मराठा राणाल या संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. पहिला चेंडू अनंत यांच्यासाठी आणि अगदी चांगला डिफेन्स केलेला आहे. अगदी चांगला चेंडू बॅटवर घेतला होता आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे. अगदी चांगला क्रिकेट आनंद याच्याकडून, कारण की सुनील या खेळाडूला संधी दिलेली आहे. धावसंख्या 31. बघूया सुनील यांच्याकडे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजय याच्या 5 चेंडूवर किती धावा वसूल करतायत.
आणि आहे ते चेंडूला उडवलंय. अप्रतिम फटका, एक ताकदवान फटका खेळला होता सुनील. आणि धावसंख्या आता षटकाराने वाढून झाली ती 37. 37 धावा इन बोर्ड. अगदी 4 चेंडू अजूनही शेष आहेत. चेंडू खराब नव्हता तर चेंडू खेळण्यासाठी अगदी चांगली जागा बनवली होती सुनील यांनी. चांगला फलंदाज आहे राम, सुनील, विजय, साईनाथ, ज्ञानेश्वर, सीताराम गुलवी. एजी स्पोर्ट निंबोली संघामध्ये अगदी चांगले खेळाडू आहेत. बघूया सोनाली इथे हा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता. 4 चेंडूंचा खेळ शेष, 37 धावसंख्या. या इथे चेंडू ऑन साइडला खेळलेत. चांगला झेल. चंद्रकांत नाईक तिथे उपस्थित होते, संघाचे संघ नाईक. फलंदाज साईनाथ येत आहेत. बघूया अनंत अजूनही खेळपट्टीवर आहेत. अनंत यांच्या देखील बॅटमधून आपण 10 धावा पाहतोय. 8 चेंडू मध्ये 10 धावा. धावसंख्या 39. लेग बायचा इशारा येतोय. स्ट्राईक वर आता पुन्हा एकदा अनंत येतील. 39 धावा आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया अजय मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून शेवटचा चेंडू अगदी स्टेपडाऊन चेंडूला खेळलेत. बघूया विजय चेंडूला उचलून फेकी करतील. 2 धावा अगदी कंप्लीट झालेली आहेत आणि धावसंख्या झाली ती 41. 42 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जागृत मराठा राणाल या संघासमोर. डीजे
जाऊया आपण मैदानाकडे बोलूया. 42 धावांचं लक्ष जागृत मंडळ राणाल या संघासमोर. तर इजिस्पोर्ट निंबवली हा संघ आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अगदी या सामन्यासाठी पंच सुरेश घरत, चला सुनील म्हात्रे सर आणि बघा जगदीश पाटील यांच्याकडून दिवस संघाच्या सर्वच खेळाडूंना सदस्यांना एक ब्रेकिंग न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. जर आपण शिमर्शीच्या बाहेर झेल घेता तर आपल्याला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर बघा जगुशेठ वारंवार आम्हाला ही सूचना सहकार्यापर्यंत पोहोचवण्याचा इशारा करतायत की अगदी आपण शिमारेषा लगत राहा, झेल घ्या आणि 500 रुपये मिळवा. आपल्या दिवस संघाचे इष्टिरक्षक फलंदाज आहेत आणि त्यांनी आपल्या सहकार्यांसाठी देखील इथे बक्षीस लावलेले आहे. फक्त दिवस संघाच्या खेळाडूंसाठी जी ऑफर आहे, जो झेल घेईल त्याला 500 रुपये. तर अगदी एजिस्पोर्ट निंबवली संघ 10 खेळाडूंना घेऊन उतरलेले आहे आणि त्यांना अगदी हा चेंडू पडल्यानंतर पेनल्टी 2 धावांचा इथे नक्कीच दिला जाईल. बघूया 42 बनवायचे आहेत आणि 2 पेनल्टी. अगदी लेटकटचा प्रयत्न केला होता विजय गुलवी गोलंदाज आणि ते 2 धावा पेनल्टी आम्ही ऍड करतोय. बघा दोन्ही संघाच्या संघनायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जागृत मंडळ राणाल संघाच्या फलकावर आम्ही 2 धावा प्लस केलेले आहेत. या इथे मिस टाइम आहे. बघूया झेल घेण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉट लेग वर, मात्र झेल होत नाहीये. 2 धावा येत आहेत प्रदीप पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 4, बिनबाद 4. चालू सामन्यातून विजयी संघाला लगेच पुढील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळायचा आहे आई गावदेवी वरघड या संघाच्या बरोबर. फुलटॉस आणि अगदी बिमार राम गुलवी यांचं क्षेत्ररक्षण मिड विकेटवर 1+1 बिमार चेंडू आणि अगदी 2 धावींनी संघाची धावसंख्या झाली ती 6. 6 धावा झाल्यात आणि हा चेंडू फ्री हिट. 11 ते 13 मार्च 2022 दमन दौऱ्याचं आयोजन नियोजन करण्यात आलेले भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि ज्या 30 संघांनी भाग घेतलेले आहे त्या संघाने अगदी 28 तारखेपर्यंत आपली प्रवेश फी जमा करायची आहे. वेलकम गणेशदादा केनी आणि प्रशांत केनी या आपण व्यासपीठावरती. आमच्या 44वा मानकुली बी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि प्रशांत केनी यायचं आहे दोघांनी. बघूया अगदी ते 3 धावा या धावून पूर्ण केल्यात. प्रदीप पाटील थोडेसे इंजर्ड आहेत, पायामध्ये दुखापत आहे आणि इथे 4 धावा घेते आल्या असत्या, मात्र 3च धावांवर समाधान मानलेले. धावसंख्या झाली ती 9. शॉट मिडॉन वरून चेंडूला उचललंय अनंता गुलवी यांनी. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 10 वर पोहोचते. 42 बनवायचे आहेत. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड केलेले आहेत.
एकूण धावा 10. इथे फ्लाइटेड डिलिव्हरी आणि बघा शंकर गुलवी यांच्याकडून अगदी काय क्षेत्ररक्षण झालं होतं. एकच धाव एसके एंटरटेनमेंट. शंकर गुलवी किरण थले अगदी शंकर गुलवी यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. कव्हर पॉइंट वर आहेत. स्टेपआउट चेंडूला केलेत. अगदी गॅप शोधली. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. 4 धावांसाठी प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार. निश्चित विजय गुलवी यांचं कुठेतरी माग्र षटक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 15. 13 + 2 अशा एकूण 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जागृत मराठा राहणार संघाच्या फलकावर बिनबाद 15 धावा. बघूया 42 धावांचं लक्ष ठेवलं होतं. कुठेतरी फलंदाजी चांगली झाली नव्हती एजीस्फोर्ट निंबवली संघाची. आणि आता 24 चेंडूमध्ये त्यांना 42 रोखायचे आहेत. पहिल्याच 6 मध्ये अगदी 13 धावा खर्च केल्या विजय गुलवी यांनी आणि 2 धावा पेनल्टी. अशा एकूण 15 धावा लागलेल्या आहेत. बघूया यष्टीरक्षक अगदी इस्टर्न पासून दूर आहेत. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट मिड विकेट लॉंग लेग वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्लिपर कव्हर असं क्षेत्ररक्षण लावलेले आहे. डावपुरा फलंदाज चंद्रकांत नाईक यांच्यासाठी अगदी शॉर्ट रनअपनी पहिला चेंडू मिस टाइम आहे. बघूया आणि अगदी यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये. तू मैमाय. 1 धाव. धावसंख्या पोचते ती 16. नाही अगदी हा झेल गोलंदाजाला आणि यष्टीरक्षकाला देखील होता. मात्र कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये. इथे अगदी ऑफसाइड डझनला फटका केलेत. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक शंकर गुलवी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 1 शॉटचा इशारा. 1 शॉट आणि एकच धावील. धावसंख्या 17. येथे ऑन साइडला फटका केलेत. बघूया अगदी राम गुलवी चेंडूला उचलून फेकी करतोय. एकच धाव. धावसंख्या झाली ती 18 धावा. अठरा धावा झालेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. या इथे अगदी गती परिवर्तन. चेंडूला हाताला होता आणि चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि थर्डमॅन यष्टीरक्षकाच्या मागे 4 धावांसाठी हा चौकार. आणि आता चौकाराने धावसंख्या वाढून झाली ती 22. 18 + 4 22 धावा झाली आहेत. 42 बनवायचे आहेत. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज. आणि अगदी बघूया क्षेत्ररक्षक आहे होते अनंता
चांगलं क्षेत्ररक्षण, हाताने नाही तर पायाने चेंडू अडवलंय आणि आपल्या संघाची एक धाव इथे वाचवलेली आहे. धावसंख्या 25. धावा. 11 चेंडूमध्ये 25 आणि पहिली सलमीर जोडी आपण पाहतोय. आज निश्चितच या स्पर्धेची 17 चेंडूमध्ये 57 धावांची भागीदारी ही राजू पाटील आणि जयेश यांच्या नावावर लागलेली आहे. आई गावदेवी वडगर या संघाच्या खेळाडूंच्या नावावर या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट भागीदारी. 17 चेंडूमध्ये 57 डॉट चेंडू. धावसंख्या 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जागृत मराठा राहणार. अनंता गुलवी यांच्या पहिल्या चेंडूवर अगदी मुखातून आवाज, जसा चेंडू पडला अनंत यांचा आणि छोटू यांनी आवाज दिला होता की चल सीमारेषेच्या बाहेर. आणि हा षटकार बघा, आणि षटकाराने अगदी सामन्याची समीकरणच बदलून टाकलेली आहे. दिशा आणि दशा बदललेली आहे. 31 धावा. आता फक्त आणि फक्त 11 चेंडू मध्ये 11ची गरज. 12 मध्ये 17 होत्या, आता 11 मध्ये 11. चंद्रकांत नाईक आता थांबणार नाहीये. या इथे चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी फुल लेन डिलिव्हरी. दहा चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. वेलकम जरीमरी आलिमगर, मास्टर 40+ चे खेळाडू केपी कैलासदादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांचे सहकारी दशरथ पाटील, आपले सिनियर जरीमरी आलिमगर संघाचे खेळाडू. वेलकम, सुस्वागतम केपी आणि दशरथ पाटील, दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली ती 32. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा, पप्पू म्हात्रे यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर मित्रांनो ती आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा करा. चुकून कोणी उचलले असेल, कुठे भेटले असेल तर ती लगेच द्यायची आहे. पप्पू म्हात्रेंना इथून निघायचं आहे, काही कामानिमित्त ते चाललेत. तरी चावी त्यांच्या गाडीची कोणाकडे असेल तर आपण ती आणून द्यायची त्यांच्याकडे. धन्यवाद. आणि पंचांचा इशारा येतोय चौकार.
चौकारणी धावसंख्या झाली ती 36. 36 धावा झाल्यात म्हणजे आता विजयासाठी 8 मध्ये 6 ची गरज. तर बघा कमलदादा यांच्याकडे चावी आहे. पप्पू म्हात्रे कमलदादा यांच्याकडे चावी त्यांना मिळालेली आहे. धन्यवाद. या कमलदादा. अतिशय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरिजन मधून मनोहर गुलवी यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. एकच धाव येईल. धावसंख्या झाली ती 37. नाही अगदी पहिल्या विकेटसाठी बघा चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी. 7-5 आणि बघूया षटकारांनी सामना फिनिश करतील का संगनायक. आणि या इथे अगदी आमचा आवाज तर पोचलाय. आम्ही इशाऱ्याची वाट पाहतोय आणि हा षटकार वा अगदी षटकारांनी सामना फिनिश. हार्ड लक एजी स्पोर्ट निंबवली. तर बेस्ट ऑफ लक जागृत मराठा राहणार. हार्ड लक राम गुलवी, सुनील गुलवी, विजय गुलवी, मनोहर गुलवी, अनंता गुलवी, साईनाथ ज्ञानेश्वर. हार्ड लक ऑल टीम. अनिल एजी स्पोर्ट निंबवली. हार्ड लक. तर अभिनंदन अभिनंदन संतोषजी भोईर ऑल टीम जागृत मराठा राहणार. निश्चितच प्रकाशदादा म्हात्रे आरसी पाटील फाउंडेशन 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर. वेलकम मंगेजी पाटील. तर मित्रांनो या सामन्याचा सामनावीर संघाचा संघनायक चंद्रकांत नाईक यायचंय. छोटू आपण व्यासपीठावरती आणि आपल्या सामनावीराचं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. आणि त्यानंतर आपण आई गावदेवी वडगार संघाचे संघनायक जालिंदर पाटील यांना देखील आवाज येतोय. आपण देखील यायचंय. नाणेफेक करणार आहोत.